हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आजची सकाळ खूप छान झाली, पण जरा लेट झाली. सावी ही उठली होती आणि ती माझ्याकडे बघत होती बघा कॅमेऱ्यामध्ये. मग तिला घेतलं, खाली गेली, अंघोळ उरकली. मग आवळा ज्यूस घेतला आणि स्वयंपाक करून घेतला. मग नंतर दक्षला टिफिन दिला आणि त्याला शाळेत पाठवलं. आणि माझं पार्सल आलं होतं, मग ते पार्सल घेतलं आणि वरती झोपायला गेले. नंतर केसांचं शूट केलं. हेअर खरंच छान झाले होते, सॉफ्ट झाले होते ऑइलमुळे आणि ही अशी शायनिंग मारली थोडी. मग आम्ही उल्हासनगरला गेलो. मला कुरिअर बॅग घ्यायच्या होत्या ऑइल कुरिअर करण्यासाठी आणि ह्यांचंही काम होतं. मग आम्ही कापूस गल्लीमध्ये गेलो. तिथे सगळं तुम्हाला इथे बघा फॉर्म भेटेल, गाद्या वगैरे सगळं इथे तेच मार्केट आहे. आणि मग त्यांना सापासाठी कापूस हवा होता तो पाहिला आणि मग आम्ही गेलो 2 नंबर मार्केटला. हे आहे 2 नंबर मार्केट. इथे तुम्हाला सगळं गणपतीचं सामान मिळेल, इव्हन तुम्हाला लाईट्स वगैरे सुद्धा मिळतील, सगळं मिळेल म्हणजे डेकोरेशनचं. आणि मग इथून मी माझ्या बॅग घेतल्या कुरिअरच्या आणि आम्ही घरी जायला निघालो. खूप पाऊस पडत होता म्हणून वाटेत थांबलो तर आईंचा फोन आला की सावी खूप रडतीये. मग काय तसंच बसलो गाडीवरती आणि भिजत गेलो. खूप पाऊस होता, बरे छान वाटत होतं भिजायला सुद्धा. मग घरी आले, कुरिअर पॅक केले आणि दक्षला खायचा होता व्हाईट सॉस पास्ता. मग आज बनवला व्हाईट सॉस पास्ता. हा मैद्याचा नाहीये तर व्हीट आणि सोयाचा पास्ता आहे. त्यानंतर मग साड्यांमध्ये सगळे ब्लाऊज टाकून ठेवले, उद्या जायचं आहे साड्या घालायला मूर्त्यांना. मग सगळी तयारी करून ठेवली. मग वरती गेले सावीला घेऊन आणि मग सावी बघा किती मस्ती करते. तिला म्हटलं टाळ्या वाजव ग, आज ती नवीनच टाळ्या वाजवायला शिकले. मग विठाल विठाल करत होतो आम्ही. मग सावी तुम्हाला सगळ्यांना बाय करतीये, टाटा बाय बाय. असा होता आजचा दिवस. गुड नाईट.